नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि विनंती की अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचा चिन्ह आहे, बेल आयकन तेही प्रेस करा. मित्रांनो, आज तुम्ही ऐकणार आहात अक्कल हुशारी या विजय कापडी सरांच्या कथासंग्रहातली कथा नानाची टांग. ऐकूयात. शेजारच्या नाना खटखट्यांच्या स्वभावाचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांना दुसऱ्या कुणीही काहीही सांगितलेलं ताबडतोब पटतं. अपवाद नानींचा. नानी आपणहून काही सांगायला लागल्या की नानांनी नेमकं उलटं करून ठेवल्याचं अनेक वेळा घडलंय. त्यामुळे नानांना सहसा काही सांगायला जातच नाही. केवळ नानांकडे रोखलेल्या नजरेनं बघणं पसंत करतात आणि बघता बघता मध्येच खुक्कन हसतात. नानींच्या या कृतीनं नानांच्या अंगाचा तिळपापड होतो, पण करणार काय. नानांनी आपल्याच कृतीनं खुद्द आपल्याच तांगड्या आपल्याच गळ्यात घालून घेतलेल्या असतात ना. TV चॅनलवरच्या एका कार्यक्रमात योगी बाबा रामदेव यांनी योगाचं महत्त्व सांगितलं. उत्तम आरोग्याचं रहस्य योगातच दडलेलं असल्याचं रामदेव बाबांच्या तोंडून ऐकल्यावर नानांना ते पटायला वेळ लागला नाही. नानांनी तडकाफडकी ठरवून टाकलं. आयुष्यातली इतकी वर्ष योगासाठी 1 मिनिटही खर्ची न घालता आपण वाया घालवली, पण ह्यापुढे असं होऊ द्यायचं नाही. आपणही आपलं उर्वरित आयुष्य योगाभ्यासाला वाहून घ्यायचं. आपल्या या बेताची सुरुवात कोणत्या दिवसापासून करायची हा त्यांच्या पुढचा प्रश्न चुटकीसरशी सुटला. येत्या आठवड्याचा सोमवार हा जागतिक योग दिवस म्हणून आधीच जाहीर करण्यात आलेला होता. या जागतिक योग दिवसाच्या मुहूर्तावर आपण योगाभ्यासाला सुरुवात करायची असं त्यांनी मनोमन ठरवून टाकलं. तसं त्यांच्या गावात एक जिम म्हणा किंवा आधुनिक व्यायामशाळा म्हणा ती होती. तिथे योगाभ्यास शिकवला जातो ही माहितीसुद्धा त्यांनी मिळवली खरी, पण अधिक चौकशीत त्यांच्या कानावर मासिक फीचा आकडा पडला आणि जिममध्ये जाऊन योगाभ्यास करण्याचा नानांचा विचार डळमळायला लागला. जिमचा विचार नानांनी काढून टाकला, पण योगाभ्यासाचा किडा डोक्यात ठाण मारून राहिला नाही वळवळायला लागला. आपला योगाभ्यास मार्गी लावण्याच्या बाबतीत नानांनी त्यांचे एक सन्मित्र तात्या वळवईकर यांची मदत घेण्याचं ठरवलं. नानांचं या बाबतीतलं म्हणणं ऐकून तात्या म्हणाले, काय नाही रे, आपल्यासारख्या ज्येष्ठांकडनं पैसे उकळायला टपलेलेच असतात ते डोमकावळे. आपण त्यांना भीक नाही घालायची. नाही म्हणजे नाही. तुला योग शिकायचा आहे ना, मी सांगतो तुला अगदी सोपी युक्ती. तुझ्याजवळ ते TVचा खोका आहे ना. नाना किंचित उसळून म्हणाले, अरे हा काय प्रश्न झाला का. आजकाल प्रत्येक भारतीयाच्या तो गरीबातला गरीब का असेना, हातात मोबाईल आणि घरात TV असतोच. माझ्याकडे या दोन्ही अत्यंत उपयुक्त वस्तू आहेत. पुढे काय ते बोल. TV आहे ना, मग सोपं आहे. TVवर योगासंबंधी कवायती कशा करायच्या हे प्रात्यक्षिकासकट दाखवतात. आपण ते लक्षपूर्वक पाहायचं आणि जमेल तसं डिट्टो करायला घ्यायचं. आहे काय नाही काय. तुला तो महाभारतातला एकलव्य आठवतोय का. डोळे बारीक करून नानाकडे बघत तात्याने विचारलं, आता इथे माझ्या योगाभ्यासात एकलव्य यायचं कारण काय. येडबंबूसारखा चेहरा करत नानांनी विचारलं, अरे कारण आहे कारण. तुला जशी ती योगविद्या शिकायची आहे का नाही, तशी एकलव्याला धनुर्विद्या शिकायची होती. द्रोणाचार्यांनी त्याला नकार दिला होता. हो, आणि जिमच्या प्रमुखाला योगाभ्यासाच्या फीचा आकडा ऐकून तू मनोमनी नकार ऐकवलास आणि स्वावलंबनाची कास धरू बघतोयस, हो का नाही. मग हे साम्य आहे ना तुमच्या दोघांत. नाना उत्साहानं म्हणाले, माझी आठवण दगा देत नसेल तर एकलव्यानं द्रोणाचार्य गुरुजींचा पुतळा तयार केलेला होता. तुझी आठवण तुला दगा देत नाही आहे ह्याबद्दल तुझं अभिनंदन. हो, एकलव्याला द्रोणाचार्यांचा पुतळा उपयोगी पडला, तुला TVचा पडदा उपयोगी पडेल. अरेच्छा, तो कसा काय. नाना किंचित गडबडले. अरे मागाचे सांगितलं नाही का तुला, रामदेव बाबांचे कार्यक्रम TV वर दाखवतात म्हणून. ते स्वतः
कोणतीही कवायत करत असताना लक्षपूर्वक पाहायचं आणि तसंच आपण करायला घ्यायचं. तात्यांचं म्हणणं ऐकलं आणि नाना विचारात पडले. त्यांनी लगेच पडलेला विचार वर उचलला आणि तात्यांपुढे मांडला. किती वाजता असतो त्यांचा कार्यक्रम? सकाळचा असतो. सकाळच्या ताज्या ताज्या वातावरणात योगाभ्यास करायला घ्यायचा आहे काय? नाही काय काय हां, तो कार्यक्रम सकाळी असतो हे एक बरं आहे, म्हणजे उत्तमच आहे. संध्याकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत टी व्हीचा रिमोट नानीच्या हातात असतो आणि तो माझ्या हातात द्यायला नानी कदापि तयार नसतात. किंबहुना त्यावेळी माझ्या हातात काहीच नसतं असं म्हटलंच तरी चालेल. नाही 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 नाही, तुझ्या योगाभ्यासात नानीच्या मालिकांचा व्यत्यय येणार नाही, पण त्या बाबतीत थोडी प्राथमिक तयारी आवश्यक आहे. हो, योगाभ्यासावर एक पुस्तक बाजारात विक्रीला आहे, ते तू घे. नाही, किंमत वाजवी आहे. हां, आणि जमिनीवर पसरायला चटई लागेल, ती जमिनीवर पसरायची, आपलं बूट त्याच्यावर टेकवायचं, नजर समोरच्या टी व्हीच्या पडद्यावर रोखायची. रामदेव बाबा जे जे जसं जसं दाखवतात ते करायचं. आपण सगळे साध्या साध्या गोष्टींचा भाऊ करत असतो रे. योगासन इज ॲज सिम्पल ॲज दॅट, यू सी. आय सी. उत्साहानं शिगोशिक भरलेल्या आवाजात नानांनी सहमती दर्शवली. उद्याच्या दिवसापासून आपण योग करायला घेणार या उत्साहित विचारमंथनामुळे नानांना त्या रात्री झोपसुद्धा आली नाही. जेव्हा जेव्हा त्यांचा डोळा लागला तेव्हा तेव्हा आपण कुठल्या ना कुठल्या योगासनात अडकलेले आहोत असं त्यांना स्वप्नात दिसलं आणि ते खडबडून जागे व्हायला लागले. आपल्या आगामी उपक्रमाची माहिती भेटेल त्याला देत सुटले. अपवाद नानींचा. त्यांना नानांनी कसलाही सुगावा लागू दिला नाही आणि एकदाचा तो जागतिक योग दिन उजाडला. नाना सगळ्या साधन सामुग्रीसह सज्ज झाले. कमरेला केवळ गुडघ्यापर्यंत पोहोचणारा भगव्या रंगाचा पंचा त्यांनी गुंडाळला. उघड्या बंब अवस्थेत त्यांनी हातातल्या रिमोटचे खटके दाबून टी व्हीच्या पडद्याला जागृत केलं आणि डोळे विस्फारून बघायला लागले. आपल्या या कृतीची जुजबी माहिती नानींच्या कानावर घालावी म्हणून म्हणाले, अगं नानी ग, मला आता डिस्टर्ब करायचं नाही बरं का, मी योगासनं करतोय. बरं, चहा आणि नंतरच्या नाश्त्याचं काय? आधी घेणार आहात का नंतर? का दुसरा पौष्टिक आहार चालू केलात? घरचा नाश्ता नकोच असणार आता? नानींनी स्वयंपाकघरातनं पृच्छा केली. नानी, तू म्हणजे अशी आहेस ना, अगं तुझ्या हातच्या चहाचं नाश्त्याचं मी स्वागत करतो, आजही करीन, पण थोडी आगाऊ कल्पना दे, म्हणजे मी त्यानुसार वेळ ॲडजस्ट करीन बरं का. हे बघा, माझ्या कानावर आलंय हो सगळं. योगासनाचं नवं खूळ कुणीतरी तुमच्या डोक्यात घुसवलेलं दिसतंय. असो, माझी ती काय हरकत असणार, पण जे करायचं आहे ते सांभाळून करा म्हणजे झालं. अहो, वय झालंय तुमचं, काहीही मनात येईल ते करायचं वय नाही राहिलं आता, हे ध्यानात असू द्या. नानी, तू म्हणजे ना दुसऱ्याच्या विशेषतः माझ्या उत्साहावर बादलीभर पाणी टाकण्यात तुझा हात धरणारा दुसरा कोणी नसेल या पृथ्वी तलावर. बरं, ते राहू दे, तू लाग तुझ्या कामाला, मी लागतो माझ्या उपक्रमाला. दरम्यान टी व्हीच्या पडद्यावर रामदेव बाबांची छबी उमटली. नानांनी भक्तिभावानं बाबा रामदेवांना नमस्कार केला. बाबा रामदेवांनी एक डोळा बारीक करून आपल्या हसतमुख अभिवादनाला प्रतिसाद दिल्याची सुखद अनुभूती घेत नाना योगासनासाठी एकदम सज्ज झाले. सुरुवातीचा वॉर्मअप झाल्यानंतर बाबा आपल्या सतरंजीवर आडवे झाले. पाठ जमिनीला टेकवून त्यांनी सरळ सोडलेल्या पायांपैकी एक पाय वर करून टाकला. इकडे नानांनी नेमकी 30 पोज घेतली. आपला डावा पाय वर केला. त्याच अवस्थेत काही क्षण जाऊ देऊन बाबांनी वर केलेला पाय खाली घेतला, सरळ केला आणि दुसरा पाय वर नेला. नाना तेच करायला गेले खरे, पण नानांचा उंचावलेल्या अवस्थेतला पाय तसाच अधांतरी राहिला. नानाने असा आवाज करत थोडा जोर दिला, पण उंचावलेल्या पायावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही, कारण तो तसूभर सुद्धा हलला नाही. मग खाली येणं लांब राहिलं. इकडे बाबा दुसऱ्या आसनाकडे वळल्याचं नानांनी बघितलं, पण नाना पहिल्याच आसनात अडकून पडल्यामुळे दुसऱ्या आसनाचा प्रश्नच उद्भवला नाही. नानांना प्रश्न पडला,
ज्या सहजतेने बाबांनी आपला उंचीवर नेलेला पाय खाली घेतला, ती क्रिया आपल्याला का नाही जमली? आपला पाय वर घेतलेल्या स्थितीतच कसा अडकला? पुढची काही मिनिटं मग पाय खाली घेण्याच्या अयशस्वी प्रयत्नात गेली आणि नाना घाबरले. हे काय होऊन बसलंय? वर गेलेला आपला पाय आपल्याला खाली घेता येणारच नाही का काय? अरे बापरे, आता उर्वरित आयुष्य याच स्थितीत घालवायचं म्हणजे आली का पंचायत? छे 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 छे. उगाच त्या तात्याचा सल्ला घ्यायला गेलो आणि अक्षरशः अडकलोय की. एवढ्यात योगविद्येवर त्यांनी विकत घेतलेल्या पुस्तकाची त्यांना आठवण झाली. आपली या अवघड अवस्थेतून सुटण्याची युक्ती त्या पुस्तकात निश्चित असणार. कुठे आहे ते पुस्तक? अरेच्छा, ते तर टेबलावरच राहिलं. आता ते घेण्यासाठी या अशा अवघडलेल्या अवस्थेत आपण टेबलपर्यंत कसं पोहोचणार? नानींना हाक मारून बोलून घ्यावं लागणार. नानांच्या छातीतच धस्स झालं. नानींना हाक मारायला घेणं म्हणजे स्वतःच्या पायावर स्वतः धोंडा मारून घेण्यासारखं की. आपल्या या सध्याच्या एक पाय वर केलेल्या अवस्थेबद्दल आपणच जबाबदार आहोत हे कळल्यावर नानी असं आणि इतकं म्हणून काही ठो 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 बोलायला सुरुवात करतील की आपल्याला पळता भुई थोडी व्हावी. पण या अशा अधांतरी अवस्थेत पळणार तरी कुठे आणि कसं? नकोच ते. त्यापेक्षा तात्याला बोलवायचं का? पण तात्याला बोलवणार कोण? शिवाय तात्याचं एक नेहमीचंच आहे, मदतीचा हात पुढे करण्याऐवजी आधी मनसोक्त हसून घेईल तो आणि एवढ्यावर थांबेल म्हणताय तो? नाव नको. त्यानंतर समोर दिसेल त्याला आणि तसा कोणी सहजासहजी दिसला नाही तर खुद्द दुसऱ्याच्या घरात जाऊन सांगत सुटणार की जिमची फी द्यावी लागणार म्हणून नाना स्वतः योगासन करायला गेला आणि संकट ओढवून घेतलं. आणि एवढं सगळं सविस्तर सांगून खी 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 करून आधी हसणार. आपल्या किडक्या दातांचं दर्शन घडतंय याची कल्पना असून सुद्धा हसणार. आणि तेवढ्यात नानींची हाक नानांच्या कानावर पडली. अहो अहो, नाश्ता तयार आहे, या लवकर, मला काम आहे दुसरी. आणि पुढच्या क्षणी खुद्द नानी खोलीत येऊन दाखल झाल्या. नानांकडे बघत म्हणाल्या, पाय खाली घ्या आधी चढदिशी, या बरं चटकन, मला दुसरी कामं आहेत. विलक्षण अगतिक सुरात नाना म्हणाले, अगं तू म्हणतीयस पाय खाली करा म्हणून, पण तो लेकाचा खाली यायला तयारच नाही ना, त्याला मी काय करू? काय काय म्हणालात तुम्ही? पाय खाली घेता येत नाही का पण? आणि काय? कुठल्या गोष्टीबद्दल माझा निषेध करण्यासाठी पाय वर करून दाखवताय तुम्ही? नानी वेगळाच विचार बोलून दाखवायला लागल्या. कपाळ ग, अगं कसं सांगू तुला? अगं आज जागतिक योग दिन आहे. या शुभमुहूर्तावर योगासनांना सुरुवात करायची असं ठरवून टी व्हीवरच्या कार्यक्रमात बाबा रामदेवांनी दाखवल्याप्रमाणे एक पाय वर करायला गेलो तर तो बेटा मूळ पदावर म्हणजे खाली यायचं नावच काढत नाहीये. अगं आय 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 आय. मला सांगा, रामदेव बाबांचा पाय आला का खाली? अगं तो कधीच आला ग. त्या पुढची प्रात्यक्षिकही त्यांनी घडवली. मी पहिल्याच आसनात अडकलो. आता प्रश्न असा आहे की हा माझा पाय खाली येणार कसा? आणि समजा आलाच नाही तर उर्वरित आयुष्य ह्याच अवस्थेत जाईल का ग माझं? नाना आता रडकुंडीला आले, पण स्वतःला सावरत पुढं म्हणाले, हे 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 बघ ना, त्या टेबलावर ना योगाभ्यासाचं पुस्तक आहे बघ. नाही, विकत नाही आणलं, परत द्यायच्या बोलीवर आणलं आहे दुकानदाराकडनं. उपयोगी नाही पडलं पुस्तक तर पैसे परत देणार आहे तो. पण तो मुद्दा नाही आहे का आता? हे बघ ना, त्या पुस्तकात माझी या सध्याच्या अवस्थेतनं सुटण्याची सूचना आहे का ते बघ ना. बघ ग चढदिशी आणि मला सांग पडदिशी. काय 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 किती कामं वाढवून ठेवता हो. मी असं करते, ते पुस्तक तुम्हाला देते, तुमचा चहा नाश्ता इथे घेऊन येते, म्हणजे मी बाई माझी कामं करायला मोकळी. असं म्हणत नानींनी टेबलावरचं पुस्तक नानांच्या हातात दिलं आणि तरा 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 चालत त्या तिथनं बाहेरही पडल्या. एक पाय वर झालेल्या अवस्थेत नाना पडल्या पडल्या पुस्तकाची पानं उलटायला लागले. नानांचं विचारचक्र गरागरा फिरायला लागलं. आपण आरोग्य सुधारण्यासाठी योगासनं करायचं ठरवलं. नुसतं ठरवून थांबलो नाही तर कृतीही केली आणि पाय अधांतरी राहण्याचं संकट कोसळलं. ही बातमी आपल्या नातेवाईकात, आप्तमित्र, सगळे सोयरे, ओळखीचे बिनओळखीचे या सगळ्यात पसरायला वेळ लागणार नाही. सगळे मग आपल्याला सल्ला द्यायच्या निमित्तानं धावून येतील. त्यातली तरुण मंडळी
आपापल्या मोबाईलवर फोटो काढून लगेच व्हायरल करायला बघतील. काही जवळचे सेल्फी घेतील. पेपरात बातमी सकट फोटोसुद्धा येईल. सगळ्यांच्या चर्चेचा विषय एकच असेल, नानांचा अधांतरी पाय. अरे बापरे, या अशा प्रकारच्या संकटांचा विचारच केला नाही की आपण. नाही नाही, ते काही नाही. नानीला सांगून घरात यावेळी कुणी म्हणून आडमडणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. ही नानी आत करतीये काय? तिने ह्या क्षणी आपल्या मागे धीटपणे उभं राहायला हवंय का नको? नानीला ना मुळात कशाचं महत्त्वच नाही कळत. नानांनी मोठ्यांदा हाक मारली, नानी, ए नानी, इकडे ये, मी काय म्हणतोय, जरा माझ्यापाशी ये ना. येतेस का? ताबडतोब ये, फार महत्त्वाचं सांगायचं आहे तुला, लवकर ये. नानांना नानींची फार वेळ वाट बघावी लागलीच नाही. नानांच्या नाश्त्याची थाळी आणि चहाचा पेला घेऊन नानीच त्यांच्यासमोर अवतरल्या. नानांच्या हाताशी लागेल अशा अंतरावर दोन्ही वस्तू ठेवत म्हणाल्या, जमेल तसं घ्या, नाहीच जमलं तर मी आहे एक एक घास भारवायला. तुम्ही म्हणजे ना लहानाहून लहान मुलासारखं करता आणि माझी कामं मात्र वाढवता. हे बघ बघ बघ, तुर्तास ते सगळं बाजूला ठेव आणि मी जे काही महत्त्वाचं सांगू बघतोय ना ते लक्षपूर्वक ऐक ग, आणि कृती करायला घे आधी. माझ्या या अशा अवस्थेत मला इथे कुणी यायला नकोय. दारावरची घंटी वाजली रे वाजली की तू ताबडतोब दाराशी जा. जो कोणी असेल त्याला म्हणाव मी बाहेर गेलोय आणि परत कधी येणार त्याबद्दल काही सांगितलेलं नाही आहे मी. तुम्ही म्हणाव नंतर या कधीतरी. नंतर म्हणजे माझा पाय सुस्थितीत आल्यावर. नाही नाही, असं नको सांगू. त्यांना सांग आठवडा 15 नाही, पुढच्या महिन्यात या म्हणावं, पुढच्या महिन्यात. हो हो. नाना कळवळून सांगायला लागले. नानी मख्ख चेहरा करत म्हणाल्या, काही घाबरू नका, कुणी येईल याची काळजी करू नका. मला सांगा ना, कोण येणार आहे हो आपल्याकडे सकाळी सकाळी? त्यांना काही त्यांची कामं नाही आहे? आणि एवढं सांगून स्वतःची जीभ चावत नानी पुढे म्हणाल्या, अगो बाई, विसरलेच की हो मी. अहो तुमचे श्यामराव आणि मालतीबाई येणार होत्या ना, त्यांचं काय? अहो त्यांची यायची वेळ झाली की आता. नाना म्हणाले, हे बघ तू त्यांना ताबडतोब फोन कर आणि आम्ही दोघं आत्ताच्या आत्ता घराबाहेर जाणार आहोत असं सांगून टाक. त्यांची सरबराही करायला अजिबात वेळ नाही आमच्याकडे असंही सांगून टाक. नाही नको, म्हणजे तसं अगदी उघड नको सांगू. हे बघ, तुला जे काही सांगायचं आहे ना ते सांग, पण त्यांचं आमच्याकडे येणं रद्द होईल असं काहीतरी बघ बाबा. अहो पण असं अगदी तोडून कसं सांगता येईल हो? गेल्या कित्येक महिन्यात त्यांची भेट नाही म्हणून तुम्हीच आमंत्रण दिलं ना त्यांना. आणि हे काय, त्यांच्या नाश्ता पाण्याची तयारी मी कुठे केली बाई? हे बघ तू काही करू नको ग, तू काही करू नको. फक्त त्यांनी इकडे यायला नको एवढंच करतो आत्ता. नाही तर असं कर, मोबाईल माझ्याजवळ दे, मी कळवतो त्यांना की आय एम नॉट अवेलेबल. नाही, नॉट ओन्ली मी, वी म्हणजे आपण दोघे त्यांची भेट घेण्यासाठी नॉट अवेलेबल सांगून मोकळा होतो मी. असं आण ना, मोबाईल आण. मी गेलो असतो ग, पण माझ्या पायाचं हे असं झालंय ना. आपल्या पायाकडे बघत नाना म्हणाले, काही पण काय बोलताय? तुमच्या पायाचा असा घोळ झाला नसता तर त्यांना आज येऊ नका असं सांगायची गरजच उद्भवली नसती, नाही का? अरे हो, ते पण खरंच आहे. पण असो ग, तू पडदिशी जा, चढदिशी मोबाईल घेऊन ये. पुढचं काय करायचं ना ते मी करतो मी. नाना घायकुईतीला येत म्हणाले आणि नेमकी त्या क्षणी दारावरची घंटी वाजली. नानी लगबगीनं गेल्या. नाना कान देऊन ऐकायला लागले, पण फक्त दार उघडल्याचा आणि बंद केल्याचा तेवढा आवाज आला. नानी परतल्या आणि म्हणाल्या, ती मंडळी नव्हती हो, दुसराच कोणीतरी होता. 3ऱ्या मजल्यावरचे मोहिते त्याच मजल्यावर राहतात का असं विचारत होता. काहीतरी बाई लोकांच्या चौकशा. बरं झालं. अगं पण कसलं बरं झालं? श्यामरावांना कळवायचं आहे ना येऊ नका म्हणून. मोबाईल दे म्हणतोय तर तू आळमटळम करतेस बघ नानी. अगं एव्हाना श्यामराव दाराशी येऊन धडकला सुद्धा असेल बायकोला बरोबर घेऊन. नानी मोबाईल आणायला गेल्या तर मोबाईल वाजायला लागला. कोण बरं असेल? या लोकांना स्वतःची कामं नाहीत का काय? दुसऱ्याला कशाला डिस्टर्ब करतात हे लोक? नानींचं बोलणं नानांच्या कानावर पडलं आणि त्यांचा जीव भांड्यात पडला. नानी पलीकडच्या कोणाला तरी, बहुतेक श्यामरावांनाच सांगत होत्या, काय म्हणताय? आत्ता येणं जमणार नाही तुम्हाला? अच्छा, तुमच्या घरी पाहुणे आलेत अचानक. ठीक आहे. तुमच्यासाठी आम्ही थोडी तयारी केली होती, पण आता तुम्ही येत नाही म्हणताय तर काय करणार ना. असो, तुमची ही मजबुरी दिसते. आता पाहुणेच आलेत म्हटल्यावर तुम्ही तरी काय करणार नाही का? अच्छा, बाय. श्यामरावांच्याकडे टपकलेल्या त्यांच्या पाहुण्यांचे आभार नानांनी मनोमन मानले
आणि नानांच्या दृष्टीनं आनंदाची ठरू पाहणारी बातमी सांगायला नानी आल्या. नानांनी तोंड उघडण्याआधी ते म्हणाले, ऐकलंय 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 मी सगळं ऐकलंय, पण म्हणून काही आपल्यावरचं म्हणजे माझ्यावरचं संकट टळलंय असं समजू नको बरं का. अगं शामराव नाही तर दुसरा कोणीतरी रामराव येईल. अरे 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 बापरे बापरे बापरे. शेजारच्या तात्याचा विसर पडला होता की ग मला. माझ्या योगासनाची प्रगती कितपत झाली आहे हे बघायला तात्याची स्वारी येणारच. पाशीलच तू. नानी नानी तू असं कर प्लीज, माझ्यासाठी एवढं कर प्लीज. आजचा संबंध दिवस नाही नाही म्हणजे तसं कशाला, माझ्या पायाचा हा प्रॉब्लेम सुटेपर्यंत तू खिंड लढव बरं का. कुणाला घरात पाऊल ठेवायला देऊ नको. मुंगीसुद्धा हात यायला नको आहे बघ मला. नानी म्हणाल्या, अहो ते मी सगळं करीन हो, पण ह्या अशा विचित्र अवस्थेत तुम्ही तरी किती वेळ काढणार. तुमची सुद्धा एकट्यानं करण्याची कामं अडणार नाहीत का. मला वाटतं आपण डॉक्टर साटमना बोलवून घेऊ. हो आहे ठाऊक आहे, साटम म्हणणार तुम्हीच या. हां, आणि आता तुम्हाला अशा अवस्थेत डॉक्टर साटमकडे न्यायचं म्हणजे ॲम्ब्युलन्स बोलवावी लागणार. ती मंडळी येतील म्हणा स्ट्रेचर घेऊन. आणि मग नेहमीच्या सवयीनुसार नानांकडे रोखून बघायला लागल्या. आणि अवघ्या काही क्षणात त्यांना फुक्कन हसू आलं. का हसतेस का तू. अगं मी अशा संकटात सापडलोय आणि तुला हसू येतंय. बरोबर हस मोठ्यानी हस मोठ्यानी. नाही हो हसू येणार नाही तर काय होणार. स्ट्रेचरवर एक पाय वर झालेल्या अवस्थेत तुम्ही कसे दिसाल ते चित्र डोळ्यासमोर उभं राहिलो माझ्या. नानींना हसू आवरेना. नानींच्या हसण्यामुळे नानांना नानींचा इतका म्हणून संताप आला की रागाच्या उद्रेकात ते आपला पाय झाडायला लागले. वादळात सापडलेल्या झाडाप्रमाणे त्यांचा पाय गदगदायला लागला. आणि काय आश्चर्य, अडकलेला पाय अचानक सुटला, खाड दिशी जमिनीवर आदळला. नानाने दोन्ही पाय हलवून बघितले, चट्ट दिशी उभे राहिले, 2-4 पावलं चालून बघितलं. सगळं अगदी पूर्ववत झालेलं त्यांना जाणवलं. एका फार मोठ्या संकटातून डॉक्टरांच्या मदतीशिवाय आणि त्याच्या उपचाराला मोजाव्या लागणाऱ्या पैशाशिवाय आपली सुटका झाली याचा त्यांना इतका आनंद झाला की ते नानींना फुगडी घालण्याचा आग्रह करायला लागले. मित्रांनो, कथा आवडली असेल हा व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करायलाही काही हरकत नाही. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत नमस्कार मित्र.